गोपाळ शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे सच्चे कार्यकर्ते आहेत. मला पहिल्या दिवशीपासून मनात नाही खात्री होती की गोपालभाई निश्चितपणे त्या ठिकाणी पक्षाकरता त्याग करतील. त्यांचा एक स्वभाव आहे, एखादी गोष्ट जर मनाला पटली नाही तर थेट ते सांगतात. एक प्रकारे त्यांनी फॉर्म भरून पक्षाला थेट सांगितलं की बाबा तुम्ही असा एकतर्फी विचार करू नका, तुम्ही दरवेळेस नेत्यांचा विचार या ठिकाणी करू नका, अशा प्रकारचा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांनी त्यानंतर आमच्याशी ज्या काही बैठका झाल्या तर त्यांच्या मनातली भूमिका त्यांनी मांडली आणि शेवटी सांगितलं की मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही आणि त्यांनी फॉर्म परत घेतलेला आहे. गोपाळ शेट्टींसारख्या कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. सर, बऱ्याच ठिकाणी यश मिळालं, मात्र आपण जर बघितलं असेल तर माहीमची लढत आहे. सदा सरवणकर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत, त्यांनी माघार घेतलेली नाही. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप प्रयत्न केले की अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होऊ नये, पण शेवटी त्याचा निर्णय काही होऊ शकलेला नाही आणि आता सदा सरवणकर देखील लढतायत आणि अमित ठाकरे देखील लढतायत. मला असं वाटतं की या संदर्भात आता मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे बसून अजून काही करता येण्यासारखा आहे का प्रयत्न करू. प्रश्न असा आहे, भाजपच्या 2 जागा आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांजवळ तिथे सुद्धा बंडखोरी झालेली आहे, त्यांनी सुद्धा आज मागे घेतली. असं आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी बसून वेगवेगळ्या कॅन्डिडेट समोर वेगवेगळ्या पक्षांचे जे बंडखोर होते त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेअंती त्यातल्या 90-95% लोकांनी आपले फॉर्म्स परत घेतलेले आहेत. 2-3% लोक अजूनही राहिलेले आहेत. त्या संदर्भात आम्ही महायुती म्हणून निर्णय करू आणि कुठल्याही पक्षाचा उमेदवार असला तरी 3ही पक्ष महायुतीच्याच मागे उभे राहतात. सर, अनुषंगाने एक प्रश्न आहे. भाजपनं अमित ठाकरेंना पाठिंबा देऊ केलाय, स्पष्टपणे तुम्ही भूमिका मांडली. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून नेमका प्रचार, म्हणूनच मी सांगितलं, बघा भारतीय जनता पक्षाची मानसिकता काय हे मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तथापि आम्ही महायुतीमध्ये काम करतो, त्यामुळे महायुती म्हणून आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागेल. म्हणूनच या संदर्भात मुख्यमंत्री आमचे नेते आहेत, त्यांना विश्वासात घेऊनच आमची भूमिका ठरेल. असं दुसऱ्या बाजूला अजून एक अपडेट आहे. आज जरांगे पाटलांनी त्यांचा निर्णय जाहीर केलाय, कुठल्याही मतदारसंघामध्ये उमेदवार देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. काल खऱ्या अर्थानं काही जागांची यादी आली, मात्र आज तो निर्णय त्यांनी बदलला. याचा नेमका कसा परिणाम होऊ शकतो? असं आहे की लोकशाहीमध्ये लढायचाही हा स्वतःचा निर्णय असतो आणि नाही लढणे हाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी स्वतः पहिले लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मुस्लिम नेत्यांची चर्चा केली, वेगवेगळ्या नेत्यांची चर्चा केली, त्यांनी जागा घोषित केल्या, तो त्यांचा अधिकार होता. त्यांनी आज घोषित केलं की नाही आम्हाला लढायचंच नाही आहे, तोही त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे याच्या संदर्भात यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही आहे. उद्या जर त्यांनी काही राजकीय भूमिका घेतली तर मग त्या संदर्भात माझं मत काय आहे हे मी मांडीन. आज मी एवढंच पुरतच म्हणेन की शेवटी तो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे, त्यांनी वापरला. सर, रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने घेण्यात आला. खूप आरोप देखील या संदर्भात. असं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर फार काही कमेंट करावं असं मला वाटत नाही. पण माझी अपेक्षा आहे की आता काँग्रेसला, उबाठाला किंवा शरद पवारांच्या पक्षाला हा निर्णय चांगला वाटतो आहे. त्यांच्यातल्या काहींनी याचं स्वागत देखील केलं. एकीकडे हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकल्याबरोबर इलेक्शन कमिशन कसं चुकीचं आहे हे सांगतात. हा निर्णय झाल्याबरोबर इलेक्शन कमिशन चांगला आहे म्हणतात. उद्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर इलेक्शन कमिशनच्या डोक्यावर खापर फोडू नका, एवढीच माझी त्यांच्याकडनं अपेक्षा. कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या संदर्भात काँग्रेसमध्ये वाद झालाय. शाहू छत्रपती आणि बंटी पाटील यांच्यामध्ये वाद झाला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सून छत्रपतींच्या सुनेने या ठिकाणी अर्ज दाखल केला म्हणून बंटी पाटील त्यांच्यावर संतापले आणि खूप शिवीगाळणे अशा प्रकार त्या ठिकाणी. खरं म्हणजे सगळा प्रकार आश्चर्यकारकच आहे. तिथे जे काही घडामोडी झालेल्या आहेत, पण या सगळ्या घडामोडीत एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी उत्तर कोल्हापूरमधनं काँग्रेस मात्र गायब झालेली आहे हे निश्चितपणे पाहायला मिळतं.